निवडणूक आयोग आचारसंहिता शिथिल करण्यासाठी कोर्टात जाण्याची शक्यता आहे। आज होणारी मतमोजणी कोर्टानं 21 डिसेंबरला घेण्याचे आदेश दिले। मात्र आचारसंहिता कायम ठेवण्याच्या सूचना दिल्यानं संबंधित भागातील मतदान प्रक्रिया ही पूर्ण झाल्यानं आचारसंहिता शिथिल करण्याची परवानगी निवडणूक आयोग मागण्याची शक्यता आहे। नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार प्रचार करतात। यावेळी दोघांनी देखील एकमेकांच्या पक्षावरती टीकाटिप्पणी केल्याचं पाहायला मिळालं। मात्र आज दोघंही जण एकाच मंचावरती येण्याची शक्यता आहे। मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि त्या कामांच्या भूमिपूजनानिमित्त दोघंही जण एकत्र येण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक आज ठरणार आहे। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडणार आहे। 8 डिसेंबरपासून सुरू होणार हिवाळी अधिवेशन किती दिवसांचं घ्यायचं यावरती शिक्कामोर्तब होणार आहे। तर अधिवेशनाचे दिवस हे वाढवण्याची शक्यता असून 2 आठवड्यांचं अधिवेशन होण्याची दाट शक्यता आहे। महापालिका निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आलाय। उद्या राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुकांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। या बैठकीला सगळ्या महापालिकांचे आयुक्त हे उपस्थित राहणार आहेत। राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचना आणि हरकतींबाबत निवडणूक आयोग माहिती देणार आहे। ठाणे पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ शिवसेना नेते राजन विचारे यांनी या प्रकल्पाचा पर्दाफाश केलाय। मतदार यादीमध्ये 10,000 दुबार मतदार, वेगवेगळ्या प्रभागामध्ये 6,001च नावं, फक्त नाव आणि आडनाव असलेले 3,000 मतदार असल्याची माहिती ही समोर आली आहे। ठाणे पालिकेच्या या प्रारूप मतदार यादीमधील घोळ हे गंभीर चुका असताना जिल्हा निवडणूक आयोग त्याबरोबरच पालिकेचे निवडणूक अधिकारी गप्प का असा सवाल विचारे यांनी उपस्थित केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज भेट घेणार आहेत। संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। सकाळी 11च्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानावरून भांडूपसाठी रवाना होण्याची शक्यता आहे। महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवा सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाला दिले। चैत्यभूमी इथं उभारल्या जाणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासंदर्भात विविध सूचना या प्राप्त झालेल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। शिव उड्डाणपुलाचं काम 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करा असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेले आहेत। पोलीस सह आयुक्त अनिल कुंभारे यांच्या उपस्थितीत उड्डाणपूल प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला। मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक देखील घेतली। नागरिकांना होणारी असुविधा दूर करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परांमध्ये प्रभावी सहकार्य ठेवावे असे आदेश देखील देण्यात आले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरणावरून खासदार बाळ्यामामा यांनी इशारा दिलाय। दिबा पाटील यांचं नाव दिलं नाही तर एकही विमान उडू देणार नाही असं बाळ्यामामा यांनी म्हटलेलं आहे। या नामांतराच्या मागणीसाठी 22 डिसेंबरपासून भिवंडी ते विमानतळादरम्यान पदयात्रा आंदोलन हे करण्यात येणार आहे। हे आंदोलन कार, बाईक आणि वाहनातून नव्हे तर सर्व भूमिपुत्र हे पायी चालत करणार असल्याचं खासदार बाळ्यामामांनी स्पष्ट केलंय। 25 तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे नामांतरण झालं नाही तर जसं आम्ही म्हटलं की आमचा तीव्र विरोध असेल, निषेध असेल आणि या विमानतळावरून कुठलेही विमान उडणार नाही अशा प्रकारची भूमिका ही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची झालेली आहे। घोडबंदर रस्त्याने प्रवास करणं म्हणजे दुःख स्वप्न। घोडबंदर रस्त्यावरती होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेची खरडपट्टी काढली। घोडबंदर रस्त्यावरती सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावरून प्रवास करणं हे दुःखाचं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। राज्य सरकारसह ठाणे महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या खोतवाडीमध्ये मुलीची छेड काढल्याप्रकरणी एकाला बेदम चोप देण्यात आलाय। महिलांनी चोप दिल्याचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय। 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या घरापासून शाळेपर्यंत पाठलाग करून तिच्याशी अश्लील वर्तन केलं। पीडित मुलीने याची माहिती आई-वडिलांना दिली आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीला महिलांनी चोप दिला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय।
दहिसरमध्ये पतीनं पत्नी आणि अल्पवयीन मुलीवरती जीवघेणा हल्ला केलाय. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार ती आणि तिची आई ही झोपेत असताना आरोपी पती हा घरात घुसला आणि ब्लेडनं तिच्या गळ्यावरती वार केला. त्यानंतर पत्नीवर देखील वार करत दोघींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तर आवाज ऐकून मदतीला आलेल्या नागरिकांनी आरोपीला धमक्याही दिल्या. अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. पारनेर तालुक्यातील किन्ही गावाजवळची ही घटना आहे. शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जागीच हा मृत्यू झालाय. किन्ही परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना आहेत आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. वनविभागानं तातडीनं नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. सीएसएमटी ते अंबरनाथ लोकलमध्ये महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या दोघांना प्रवाशांकडून चोप देण्यात आलाय. मुलुंडजवळ दोघांनी अश्लील चाळे केल्यानं महिलेच्या लक्षात आलं आणि त्यानंतर प्रवाशांनी चांगला चोप देत दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलंय. नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. मतदानादिवशी नगरसेवक पदाचे उमेदवार संजय चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. मतदान प्रक्रिया होत असताना व्यक्ती द्वेषाच्या घडामोडी सहन झाल्या नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचं भाजपा आमदार उमेदवार संजय चव्हाण यांनी सांगितलंय. व्यक्तिद्वेषाच्या स्थानिक प्रभागामध्ये चाललेल्या ज्या घडामोडी होत्या त्या घडामोडी मला सहन न झाल्यामुळे मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. व्यक्तीमध्ये वाढत असलेली जी दरी आहे त्या दरीलाच मुळात कुठंतरी थांबवलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी निर्णय घेतला. नाशिकच्या सिन्नरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावरती विषारी स्प्रेनं हल्ला करण्यात आलाय. किरण गोजरे यांच्यावरती स्प्रेनं हल्ला झालाय. मतदानानंतर वादावादीतून झालेल्या हाणामारीच्या वेळी हा स्प्रे हल्ला करण्यात आलाय. तर या सगळ्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जातोय. बीडमधील गेवराईतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील झालेल्या राड्या प्रकरणामध्ये एकूण 50 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराबाहेर पंडित आणि पवार कुटुंबियातील सदस्य आणि एकमेकांमध्ये भिडलेले होते. याच प्रकरणामध्ये गेवराई पोलीस ठाण्यात पवार आणि पंडित यांच्यासह गटातील 22 जण आणि इतर अज्ञातांवरती गुन्हा नोंदवण्यात आलाय. बुलढाण्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि नातेवाईक असलेला श्रीकांत गायकवाड यांच्यावरती बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मतदान केंद्रावरून पोलीस अंमलदाराच्या ताब्यातून एक बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत केल्यानं आणि शासकीय कामामध्ये अडथळा आणल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापुरात बनावट आधार कार्ड बनवून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केलाय. बार्शी नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधील मतदान केंद्र क्रमांक 5 इथला हा प्रकार आहे. बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदर्श अंकुश साठे याच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. पलूस नगर परिषदेसाठी मतदानासाठी पुण्यातून आलेल्या मतदारावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला. या प्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने-सामने आले. यावेळी पोलिसांनी आणि सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावरून जाण्याची विनंती केली. पुण्यातील एक मतदार पलूस नगर परिषदेच्या साठी मतदानासाठी आलेला होता. यावेळी त्याचा आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा जुळला नाही. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याला चोप दिला. येवल्यात उमेदवाराचे पैसे वाटताना समर्थक कार्यकर्त्याला नागरिकांनी पकडलं. कार्यकर्ता शिंदेच्या शिवसेनेचा असल्याचा आरोप करण्यात आलाय. येवला इथल्या निवडणूक केंद्राच्या जवळ पैसे वाटप करताना संशय व्यक्त केला जातोय. यावेळी नागरिकांनी कार्यकर्त्याला चोप दिला. पैशांच्या पाकिटासह कार्यकर्त्याला पोलिसांच्या स्वाधीनही करण्यात आलं. कोल्हापूर नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागलमध्ये उमेदवाराकडून जल्लोष करण्यात आला. मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष शमरजित सिंह घाटके हे नेते खर्डेकर चौकामध्ये एकत्र आले. दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. दरम्यान कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष करताना पाहायला मिळाले. लातूरच्या औसामध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील केबी हसीन उर्दू शाळेतील मतदान केंद्रावरती राडा झालाय. मतदानासाठी पैसे का वाटताय असा सवाल विचारल्यानं एका नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आली.
यानंतर मतदान केंद्रावरती काही काळासाठी तणावाचं वातावरण पसरलं होतं. मात्र पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत पुढील प्रक्रिया ही सुरळीतपणे पार पाडली आहे. धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मतदान केंद्राच्या आतमध्ये जाण्यावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मतदान संपण्याच्या काही वेळ आधी शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये सावंतवाडीत बाचाबाची झाली होती. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप कार्यकर्त्याची गाडी अडवल्यानं ही सगळी बाचाबाची झाली. दरम्यान आमच्या बूथ जवळून भाजप नेत्यांनी वेगानं गाडी नेल्याचं शिंदेच्या सेनेचं म्हणणं आहे. बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये मतदान केंद्रावरून राडा झालाय. बोगस मतदान करताना 4 जण पकडून दिल्यानं हा राडा झालेला आहे. या सगळ्या प्रकारादरम्यान मतदान प्रतिनिधींनी बोगस मतदारांना चोप दिला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप झाला. या प्रकरणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन केलं. लोहिया शाळेतील मतदान केंद्रावरती बोटाला लावण्यात येणारी शाई ही पुसली जात असल्याचं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय कदमांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप हा त्यांनी केला. चंद्रपूरच्या राजुरा शहरामध्ये शिंदे सेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे. निवडणुकीमध्ये मदत केली नाही म्हणून मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आरोपींवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. भाजप आमदार देवराव भोंगळेंनी देखील पोलीस स्टेशनला येत कारवाई करण्याची मागणी केली आहे. रायगडच्या उरणमधील मोरा मतदान केंद्रावरती गोंधळ झाला. भाजपकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी केला. मतदान केंद्रामध्ये भाजप उमेदवार जबरदस्तीनं घुसून मतदारांना प्रभावित करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच पोलीस यंत्रणेकडून भाजपला मदत होत असून कायदा पाळला जात नाही असं देखील भावना घाणेकर म्हणाल्या. पालघरच्या डहाणूमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा झाला. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही गटात धक्काबुक्की देखील झाली. भाजपचे कार्यकर्ते हे मतदान केंद्रामध्ये गर्दी करत असल्यानं हा वाद झाला. यामुळे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी हे आक्रमक झाले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गटातील वाद हा शमला. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. किरकोळ कारणावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. जिंतूरच्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेमध्ये हा सगळा हाणामारीचा प्रकार घडलाय. या हाणामारीच्या घटनेमुळे काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं. तिकडे परभणीच्या सेलूतील प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवारांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. मतदान केंद्रावरील खोली क्रमांक 1 मध्ये उमेदवार हे वारंवार येत असल्यामुळे पोलीस आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये मोठा वाद झाला. सातत्यानं उमेदवार हे खोलीच्या आत येत असल्यानं पोलिसांनी रोखलेलं असता उमेदवाराच्या प्रतिनिधींनी हा वाद घातला. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये लहान मुलांकडून मतदान करून घेण्याचा प्रकार हा उघडकीस आलाय. चिखलीच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये हा प्रकार समोर आलाय. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक आमदार श्वेता महाल यांनी मतदान केंद्रावरती जात निवडणूक कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. अनेक वृद्धांचं मतदान हे लहान मुलं करत असल्याचा प्रकार हा नियमबाह्य असून निवडणूक कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आता नागरिकांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोटमधील अंजनगाव रोडवरच्या मुलांच्या उर्दू हायस्कूल मतदान केंद्रावरती काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मतदान केंद्रातील निवडणूक प्रतिनिधींमध्ये झालेला वाद हा बाहेर कार्यकर्त्यांमध्ये आल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते हे एकमेकांवरती धावून गेलेत. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून पांगवलं आणि 4 जणांना ताब्यात घेतलं. दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून मराठी विद्यार्थी शौर्य पाटील यांना आत्महत्या केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख सदानंद दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.
दातेंना NIA मधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव गेल्याचे सूत्रांची माहिती आहे. तर वर्षाअखेरीस राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त होणार आहेत. गृह विभागानं UPS कमिशनला पाठवलेल्या 7 नावांच्या यादीत सदानंद दाते यांच्या नावाचा देखील उल्लेख होता. केंद्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत उभारल्या जात असलेल्या नव्या PM ऑफिसला आता सेवा तीर्थ असं नाव दिलं गेलंय. देशाशी संबंधित सर्वात महत्त्वाचे निर्णय ज्या ठिकाणी घेतले जातात त्या कार्यकारी केंद्राला नवं नाव देत शासन म्हणजेच सेवा हा संदेश अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शासनातील सेवा भावनेला अधोरेखित करणारा हा बदल आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेली एक टिप्पणी चांगलीच गाजली. काल काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांनी संसदेच्या आवारामध्ये पाळीव कुत्रा आणल्यानं मोठा वाद निर्माण झाला. रेणुका चौधरींच्या याच कृतीविषयी मीडियानं विचारलेलं असता राहुल गांधींनी दिलेलं उत्तर हे टीकेच्या केंद्रस्थानी आलं. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी मीडियालाच प्रतिसवाल विचारला की विचाऱ्या कुत्र्यानं नेमकं केलंय तरी काय. सोबतच आजच्या मुख्य चर्चेचा विषय कुत्रा आहे का असा सवाल देखील राहुल गांधी यांनी पत्रकारांना केला. संसद परिसरामध्ये भटके कुत्रे फिरत असतात पण पाळीव कुत्र्यांना संसदेच्या आत प्रवेश नाही अशी देखील टिप्पणी ही राहुल गांधींनी या प्रकरणी केली आहे. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेनं पुन्हा धोकादायक पातळी गाठलेली आहे. काल दिल्लीतील हवेची गुणवत्ता ही आणखी खालावलेली असून AQI 372 वरती पोहोचलाय. तर शहरातील 15हून अधिक ठिकाणची हवा ही गंभीर श्रेणीमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला. भारतीय लष्करानं 1 डिसेंबरला बंगालच्या उपसागरातील एक चाचणी श्रेणीमधून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचं युद्ध प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पाडलंय. ज्यामुळे भारताच्या लांब पल्ल्याच्या अचूक मारा करण्याच्या क्षमतेला बळ मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार दक्षिण कमांडच्या समर्पित ब्रह्मोस युनिटनं त्रिसेवा दलांच्या अंदमान आणि निकोबार कमांडच्या सहाय्यानं अत्यंत समन्वयित पद्धतीनं हा मोहीम यशस्वीरित्या पार पडली आहे. या चाचणीनं ऑपरेशनल परिस्थितीमध्ये क्षेपणास्त्र प्रणालीची लढाऊ सज्जता ही सिद्ध झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूचं वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र इम्रान खानच्या मृत्यूचं वृत्त हे अफवा असल्याचं अखेर समोर आलंय. इम्रान खानची बहीण उजमा खाननं तुरुंगामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. तर इम्रान खान यांची तब्येत ठीक असल्याची प्रतिक्रिया ही बहीण उजमा खान यांनी दिली आहे. पाकिस्तान सरकारनं रावळपिंडीमध्ये कलम 144 लागू केलं. हा निर्णय माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा आणि देशात अशांतता पसरवण्याच्या भीती दरम्यान घेण्यात आला. या दरम्यान 1 ते 3 डिसेंबरपर्यंत कोणतीही सार्वजनिक सभा, रॅली, मिरवणूक, धरणे, निदर्शनं करणं, 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली. उपायुक्त डॉक्टर हसन वकार यांनी याबाबत आदेश जारी केले. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आदियाला तुरुंगाबाहेर हिंसक निदर्शनं पाहायला मिळाली. यामुळे आदियाला तुरुंगाबाहेर कलम 804 लागू करण्यात आलं. DRDOनं मोठी कामगिरी केली आहे. DRDOच्या हायस्पीड फायटर जेट एअरक्राफ्ट एस्केप सिस्टीमची चाचणी ही यशस्वी झाली आहे. चंदीगडमध्ये तासी 800 किलोमीटर वेगानं फायटर जेट एअरक्राफ्ट हे एस्केप सिस्टीमची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. राजस्थानच्या अजमेरमध्ये दर्ग्यातील खादिमांना परवाना देण्याच्या आदेशावरून गोंधळ झालाय. तसंच दर्ग्यामध्ये कॅमेरे बसवण्यास देखील आक्षेप घेण्यात आलाय. अंजुमन कमिटीच्या नेतृत्वाखाली शेकडो खादिमांनी दर्गा संकुलामध्ये या निर्णयाचा तीव्र निषेध केला. खादी समुदाय कोणत्याही परिस्थितीमध्ये हा निर्णय स्वीकारणार नाही. जर प्रशासनानं हा निर्णय मागे घेतला नाही तर येत्या काळामध्ये त्यांच्या कुटुंबासह हिंसक निषेध केला जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. गुंतवणूक मंचादरम्यान रशियाच्या चीन आणि भारतासोबतच्या व्यापाराचे पुतीन यांनी कौतुक केलं. मॉस्कोमधील VTB इव्हेंटमध्ये फोरममध्ये भाषण करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी चीन आणि भारतासोबतच्या व्यापार सहकार्याचं कौतुक केलं. गेल्या 3 वर्षांमध्ये चीन आणि भारतासोबतचा रशियाचा व्यापार हा लक्षणीय प्रमाणात वाढलाय असं पुतीन म्हणाले.
अमेठीमध्ये एका तरुणाचा धोकादायक स्टंट करतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झाला. बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून तो तरुण स्टंट करत होता. स्टंट करतानाचा हा तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. हा तरुण अमेठी कोतवाली परिसरातील असल्याची माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.